आज अचानक भयानक ऑफिस मध्ये भजीचा प्लॅन केला, पण एवढे टेस्टी होतील वाटलं नव्हतं. बघा पूर्ण ब्लॉग. तर नमस्कार बॅचलर्स, नेहमीप्रमाणे सकाळ झाली की विचार येतो, सुट्टी घेतो आणि झोपून जातो. ह्यांच्यासारखं लगेच हप्ते फेडायच्यात याची आठवण येते. मग थोबाड उचलून गप्प जावं लागतं. स्टेशनवरती पोहोचलो, एकदा भावाची मराठी ऐका. मी काय आहे, मी धरतो नाही किसायची, कोणाच्या बापचं मी खातो. मी कुणाच्या बापचे खातो मी. प्रयत्न करतोय चांगला आहे. MS धोनी पूर्ण IPL भर कुठे होतास थाला, तुला IPL मध्ये शोधत होतो मी. ट्रेन सुरू झाली, भाईंदर स्टेशनला पोहोचलो. मग दबक्या पावलाने कामाच्या दिशेने पाऊलवाटा चालू केल्या, पण मध्येच हे नारळ पाणी पित होते. मग मी पण कांदे पोहे घेतले आणि ऑफिस मध्ये पोहोचलो. तर एकीकडे 2 बटाट्यांचं वस्त्र हरून करून ठेवलेलं. ह्याच्यावरून लक्षात आलेलं की आज काहीतरी मोठं होणार आहे आणि ही बोकड कापायचं असल्यासारखं सूर्या पाजवत होती. मग मी पण बोललो कामाचं टेन्शन बाजूला ठेवून कांदे कापून घेऊया. तर हे कांद्याने मला रडवलं, पण ही तर हसत हसत कांदा कापत होती. हा बरोबर आहे, मुलगी आहे ना, दुसऱ्याने रडवणार. प्रियंका पण मनापासून काम करत होती आणि मी जेवढी कामात उत्सुकता दाखवत नाही तेवढी आज भजी बनवण्यात उत्सुकता दाखवत होतो. कुटायचं काम माझ्याकडे दिलेलं, कारण सर्वांना मस्त कुटतो ना. बोललो भजी तळून तर झालेत, एखादा टेस्ट करून दे, कारण आपण बनवतो आणि घपला नाही मारणार असं होणार नाही. आणि ही गवळण घागर घेतल्यासारखे भज्याला एकदम प्रेमाने सोडत होती. ताईला माहिती आहे भजी लहान मुलाने बनवले, घपला मारतील म्हणून वाटायला आली. भुसा सुद्धा प्रमाणात, कुसकुर झालेला पण एकदम पद्धतशीर वाटला आणि गरमागरम भजी झाली. चला खातो, बाय बाय, काळजी घ्या. व्हिडिओ कशी वाटली कळवा.